मला आठवतंय 28 जून 2024 रोजी त्यांनी बजेट मांडलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी त्या बजेटमध्ये जाहीर केली. त्या दिवशी जे जॅकेट त्यांनी घातलं होतं गुलाबी रंगाचं, खरं तो रंग काय फारसा असा त्यांचा काय आवडीचा किंवा अशातला काही भाग नाही, पण ते जे जॅकेट घातलं त्या आमच्या आग्रा खातर नंतर 12 जॅकेट तशी शिवून घेतली आणि मग प्रत्येक सभेमध्ये त्या जॅकेटनी ते प्रचाराला यायचे. आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो. त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो. तो नेता आपला माज असतो. ते चांगल्या पद्धतीनं माज असतो. हा आमचा रुबाबदार नेता. चालत यायचे, तो रुबाबदारपणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा. आणि आज जात असताना तो रुबाबदार नेता फक्त एकटा गेला नाही, कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाब आणि माज पण जाताना सोबत घेऊन गेला. आज सुनेत्रा काकींच्या रूपाने आम्ही त्यांना पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांची जागा ही कधी कोणी भरून काढू शकणार नाही. कारण जराशे जरी रागवले ओरडले तरी माहिती असायचं की हे वडील जसे आपले ओरडतात, चांगलं काम करण्यासाठी आपल्याला सूचना देतात, त्या पद्धतीनं आहे. पण अनेकांनी त्याचा उल्लेख केला की ते थोडं ओरडून बोलले म्हणजे आपलं काम झालं, किंवा आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं काम करण्याच्यासाठीच ते त्या ठिकाणी आपल्याला बोलतात. म्हणून मला वाटत नाही कधी कोणाला त्या गोष्टीबद्दल कधी वाईट वाटलं असेल. उलट आम्हाला आनंदच वाटायचा की बोलले म्हणजे मी जवळची आहे, बोललो म्हणजे मी जवळचा आहे. अशा पद्धतीच्याच भावना ह्या आमच्या सगळ्यांमध्ये असायच्या. पण मी माझ्या भगवंताचरणी, श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करीन, ते जिथं कुठं असतील तुझ्यापाशी, तिथलं उजवं स्थान तू त्यांना दे. आणि आमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना ह्या तू त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि त्यांना लवकर परत जन्म घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतच पाठव. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही पूर्ण करण्याची ताकद आणि क्षमता आणि पाठबळ आज आम्ही सगळेच मिळून सुनेत्रा काकींना देऊ.